छोटे छोटे नियम आहेत. त्यांनी 40-45 मिनिटं रोज चाललं पाहिजे. कारण बघा, दोघ जण राम आणि श्याम आहे, 2 जण जर लग्नाला गेले आणि 10 गुलाबजाम खाल्ले, दोघांना शुगर आहे, दोघांची शुगर वाढली 400 झाली. 400 झाल्यानंतर एकाने खाल्ली गोळी आणि एक गेला फिरायला. एकाने काय केलं, जाळली ती शुगर, आणि एकाने गोळी खाल्ल्यामुळे 400ची काय झाली, 250 झाली. 150 गेली कुठं, थोडी हार्ट मध्ये साचली, थोडी ब्रेन मध्ये गेली, थोडी किडनीत साचली. आणि म्हणून डायबिटीच्या पेशंटला हळूहळू काय होतं, बाकीचे आजार येतात. म्हणून त्याला 45 मिनिटाचा वॉक सांगायचा. पुरेशी झोप पाहिजे त्याला. झोप जर नसेल तर काय होतं सर, बी सेल तयार होत नाही आपल्या इन्सुलिन स्वादुपिंडामध्ये. त्याच्याबरोबर जेवणाच्या वेळा शक्य असेल, सकाळ संध्याकाळी जेवणाच्या वेळा पाळल्या पाहिजे. आज आपण 1ला जेवलो, तर 3ला जेवतो, इन्सुलिनची सायकल बिघडेल ना. तुम्ही 3 दिवस जर 1:30 वाजता जेवले, तर चौथ्या दिवशी ऑटोमॅटिक 1:30 वाजता इन्सुलिन तयार व्हायला सुरुवात होते. कारण ती बॉडी सायकल आहे. आणि तुम्ही त्यावेळी जेवलेच नाही, 5 वाजता खाल्ले. म्हणून आपल्या इंडियामध्ये काय आहे, स्ट्रेस आणि जेवणाच्या वेळा मागापुढे झाल्यामुळे हे 2 मेन कारण आहे. जेवढं शक्य होईल तेवढं वेळेत जेवणं, ताणतणाव नियंत्रण, त्याच्यामुळे जास्त शुगरचा त्रास. बघा, तुम्ही एखादा माणूस चिडचिड आहे किंवा खूप स्ट्रेस झालाय, त्याला काहीतरी टेन्शन असतं, त्याला शुगर होते म्हणजे होतेच. आता टेन्शन प्रत्येकाला आहे, पण काय काय डोक्याला लावून घ्यायचं किंवा थोडं मेडिटेशन करणं गरजेचं आहे. कुठली गोळी आपण लगेच बंद करायची नाही, हळूहळू काय करायचं, रिपोर्टमध्ये शुगर कमी येईल, बरोबर ना. नाही तर मग इथून ट्रेनिंग घेऊन गेलो, म्हणणार सारखा बाजूला सगळे सारखा ते शुगर काउंट टाकतो याची, आहे ना. आणि काय होणार माहितीये का, ते गोळ्यांचा त्याला रिझल्ट येऊस पर्यंत त्याला जी सवय लागलेली आहे आधी गोळ्यांची, त्या लगेच जाईल का. आणि आपण काय बंद नाही करा, डॉक्टरला तो रिपोर्ट बघून हळूहळू डॉक्टर बंद करतो.